नमस्कार. जय शिवराय मित्रांनो. नांदेडमधले 2 सुंदर दिवस आणि अनेक आठवणी मनात साठवून आज पुन्हा एकदा पुण्याच्या दिशेने परतीच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. इतिहास, श्रद्धा, मित्रांसोबत घालवलेला वेळ आणि या शहराने दिलेली ऊब हे सगळं आता सोबत घेऊन निघालो आहोत. आज सकाळी साधारण 7:30च्या दरम्यान आम्ही नांदेडमधून निघालो आहोत. आजचा पहिला टप्पा आहे जिंतूर मार्गे मंठा. या टप्प्यात माझा मित्र माझ्यासोबत पिलियन म्हणून प्रवास करणार आहे आणि मंठ्यानंतर पुढचा प्रवास पुन्हा एकट्याने सुरू होईल. आणि हो, या परतीच्या मालिकेत मी तुम्हाला माझा प्रवास फक्त अहिल्यानगरपर्यंत दाखवणार आहे. कारण अहिल्यानगर ते पुणे हा रस्ता आपण येताना आधीच एक्सप्लोर केला आहे. त्यामुळे आजचा भर असणार आहे या नवीन मार्गावर, सकाळच्या सुंदर वातावरणावर आणि वाटेत भेटणाऱ्या नवीन अनुभवांवर. चला तर मग, नांदेडला एक प्रेमळ निरोप देत सकाळच्या या शांत वातावरणात पुन्हा एकदा रस्त्याला भेटूया. पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. चला तर मग, लेट्स गो. मित्रासोबतचा सकाळचा हा छोटासा नाश्त्याचा ब्रेक खूप छान झाला. ताजे कांदा पोहे, गरम चहा आणि रस्त्यावरच्या गप्पा अशा क्षणांमुळेच प्रवास जास्त लक्षात राहतो. आता पुन्हा मंठ्याच्या दिशेने पुढचा टप्पा सुरू करूया. He was just a boy, only 8 years old, with dreams on his back and a heart pure as gold. The wind in his hair, the reins in his hands, riding through fields where the wide world expands. The horses would run and he'd feel so free, a bond with the wild as deep as the sea. With every trot, every gentle sway, he thought he'd ride forever that way. But life has a way of pulling us far, chasing dreams beneath the different stars. The wheels kept turning, time moved too fast, and the love he knew slipped into the past. The first rider lost in the race, a child with a dream now out of place. मंठ्यातून आता निघलोय, पण तिथे पोहोचल्यानंतर एक खूप खास क्षण अनुभवायला मिळाला. माझ्या मित्राच्या नवजात मुलीला भेटण्याचा योग आला आणि खरंच त्या एक छोट्याशा बाळाला पाहताना मन अगदी आनंदाने भरून गेलं. प्रवासात असे काही क्षण असतात ना, की जे कॅमेऱ्यात पूर्णपणे कैद होत नाहीत, पण कायम मनात जपून ठेवावेसे वाटतात. त्यानंतर मित्राच्या सासरवाडीत प्रेमाने बनवलेलं घरगुती जेवण झालं. घरचं जेवण आणि आपुलकीने केलेलं आदरातिथ्य यामुळे थोडा वेळ प्रवास विसरूनच गेलो. एकदम घरच्यासारखं वाटलं. आता पुन्हा मित्र माझा तिथंच मंठ्यातच थांबला आणि मी आता पुढचा प्रवास कंटिन्यू करतो. सध्या आपण जिंतूर मंठा रोडवर आहोत आणि समोर पुन्हा एकदा मोकळा रस्ता आणि एकट्या रायडरची साथ.
चला तर मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. हे जे मार्केट पाहत आहे ते पाचोडचं मार्केट आहे. आता आपण जिंतूर जिल्ह्यातल्या पाचोड गावात आहोत. इथं थोडंसं पुढे गेलं की एक चौक लागेल आणि त्या चौकातनं आपल्याला राईट घ्यायचा आहे अहिल्यानगरच्या दिशेने. अहिल्यानगर राहिले आता 124 किलोमीटर. नाही म्हणता तरी अजून 4-5 तासाचा प्रवास आपला बाकी आहे. चला तर मग कंटिन्यू करूया. आपण पोहोचलो आहोत आता पैठणमध्ये आणि इथून साईनबोर्डवरती दाखवतं की आपल्याला पुढे लेफ्ट घ्यायचं आहे आणि अहिल्यानगर राहिलं आहे 94 किलोमीटर्स. सध्या आपण गोदावरी नदीवरील या पुलावरून जात आहोत. उजव्या बाजूला पुढे जायकवाडी धरणाचा परिसर आहे. जरी इथून धरण प्रत्यक्ष दिसत नसला तरी हा संपूर्ण भाग जायकवाडीच्या जलक्षेत्राशी जोडलेला आहे. चला गोदावरीच्या या सुंदर दृश्याचा आनंद घेत पुढे निघूया. पैठणमध्ये गोदावरीचं दर्शन घेऊन आता आपण पुढे बरंच अंतर कापलं आहे. शेवगाव मागे सोडलं आहे आणि आता आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील अंबरापूर परिसरात पोहोचलो आहोत. या भागात रस्त्याचं काम सुरू आहे त्यामुळे थोडंसं ऑफ रोडिंग करावं लागत आहे. त्यामुळे काही काळ कुळकुळीत महामार्गांऐवजी धूळ, खडी आणि कच्च्या रस्त्यांचा अनुभव मिळणार आहे. म्हणूनच तर सीट बेल्ट नाही पण आपलं हेल्मेट घट्ट ठेवा आणि या छोट्याशा ऑफ रोड सेक्शनचा आनंद घ्या. प्रवासात असे अनपेक्षित रस्तेच तर खरी मजा आणतात, आहे की नाही? कधी कधी खराब रस्ता पार केल्यावर निसर्ग जणू एक छोटंसं बक्षीसच देतो आणि हा रस्ता तसाच वाटतोय. डावीकडे वळताच हिरवाईने नटलेला सिंगल लेन रस्ता समोर आला आणि बाईक तर अक्षरशः मक्खनवर चालते असं वाटतंय. अशा रस्त्यांसाठीच तर राईडर्स पुन्हा पुन्हा प्रवासाला येतात. पुन्हा एकदा उत्तरेश्वराचं दर्शन घ्या. समोरच्या डोंगरावरती पवन चक्की आहे. त्याच डोंगरावरून आपण क्रॉस करणार आहे. संध्याकाळची वेळ झाली आहे आणि समोर पुन्हा एकदा तोच सुंदर करंजी घाट उभा आहे. नांदेडकडे जाताना आपण हा घाट पाहिला होता पण संध्याकाळच्या या सोनेरी प्रकाशात त्याच घाटाचं रूप अजूनच खुलून दिसतंय. समोर वळणदार डोंगर रस्ता, छोट्या छोट्या चढ उतारांनी भरलेला घाट, दोन्ही बाजूंना पसरलेली हिरवाई
आणि त्यावर कळस चढवणाऱ्या या भल्या मोठ्या विंडमिल्स. खरंच या दृश्याने प्रवासाचा सगळा थकवा कुठल्या कुठे नाहीसा केला आहे. अशा क्षणांसाठीच तर आपण प्रवास करतो. चला तर मग सुंदर करंजी घाटाचा आणि संध्याकाळच्या या अप्रतिम नजाऱ्याचा मनसोक्त आनंद घेऊया. He was just a boy, only 8 years old, with dreams on his back and a heart pure as gold. The wind in his hair, the reins in his hands, riding through fields where the wide world expands. The horses would run and he'd feel so free, a bond with the wild as deep as the sea. With every trot and every gentle sway, he thought he'd ride forever that way. But life has a way of pulling us far, chasing dreams beneath a different star. The wheels kept turning, time moved too fast, and the love he knew slipped into the past. The first rider lost in the race, a child with a dream now out of place. But somewhere deep, the memory stays of saddles and sunsets and carefree days. Through all the noise, life went astray, but the first rider remembers his way. चला तर या सुंदर हायवेवर आणि या अप्रतिम सूर्यास्ताच्या साक्षीने आता आपल्या पुणे ते नांदेड या संपूर्ण प्रवास मालिकेला इथेच पूर्णविराम देऊया. या प्रवासाने खूप काही दिला. नवीन रस्ते, घाट, मंदिरे, गुरुद्वारा, मित्रांसोबतचे क्षण, घरचं प्रेम आणि असंख्य सुंदर आठवणी. प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकून गेला आणि प्रत्येक किलोमीटर मनात कायमचा साठून राहिला. आता समोर मावळणारा सूर्य जणू या प्रवासाला शांतपणे निरोप देतोय आणि मीही या आठवणी मनात जपत पुढे निघालो आहे. हा प्रवास तुमच्यासोबत शेअर करता आला याचा खूप आनंद झाला. तुमचं प्रेम आणि साथ कायम राहू द्या. तोपर्यंत सुरक्षित राईड करा, नवीन रस्ते एक्सप्लोअर करा आणि आठवणी जपत राहा. आणि लक्षात ठेवा, रस्ता माझा, कथा माझी आणि प्रवास आपल्या सगळ्यांचा. चला तर जय शिवराय मित्रांनो.